जोडी विवेक सेकंड वरती 9 सेकंड वरती अमोल पहिला चेंडू विकासचा फटका खेळतोय एक्स्ट्रा कव्हरला दिमागदार कामगिरी केली आहे पहिल्या चेंडूवरती 4 मिळवलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने तब्बल 52 वेळा पहिल्या चेंडूवरती चौकारानं खातं उघडलंय इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती 4 मिळवलाय दिमागदार कामगिरी केली आहे विवेक शिंदे मागील स्पर्धेमध्ये गोलंदाज ठरलाय बॅटर देखील आहे ऑलराऊंडर आहे परंतु कधी कधी चित्र वेगळं पाहायला मिळतं त्या स्पर्धेमध्ये त्याला मागे टाकलं एका खेळाडूंना तो पुढे सरकला परंतु गोलंदाजाचं पारितोषिक नक्कीच मिळवलं आता बॅटिंग करतोय दुसऱ्या चेंडूला स्टेट ड्राईव्हला खेळतोय स्टेट ड्राईव्हला येईल तो मात्र 6 अंक येतोय की 4 स्वयंसेवक आपण जरा दखल घ्या नितीन वेळापूरचे आणि तिथे मात्र पंच आम्हाला घोषित करतील धावा किती आल्या 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावफलक सरसावला 8 बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय चांगली बॅटिंग करतोय तो मात्र बॅटिंग करताना आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं विवेक शिंदे सातारा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये बॅटिंग करून आता मात्र इकडे आले आपल्या गावच्या संघासाठी फटका खेळलाय आणखीन एक दमखम दाखवले क्षेत्ररक्षक आहे कॅच महत्वाची असेल कॅच ड्रॉप केली आहे ही कॅच महत्वाची होती 2-8 2-4 आल्या परंतु ही कॅच जर घेतली असती तर तुम्हाला संधी मिळाली असती मी नेहमी म्हणतो रुळे टीम जरी जबरदस्त असला तरी जिंकवणारे आपणच आहात या संघाला परास्त करण्यासाठी जर संधी मिळाली ना ती तुम्ही कधीच सोडू नका आपण जर पाहिलं ना ओमसाई दरेच्या स्पर्धेमध्ये या संघाला परास्त करण्याची संधी आली होती ती गमावली त्यानंतर या संघानं मागे फिरून पाहिलंच नाही आणि खऱ्या अर्थानं तर या ठिकाणी आपण पाहतोय धावा झाल्या त्या मात्र 9 धावा आणखीन आता विवेक शिंदे थांबलाय आता अमोल शिंदे क्रॅकिंग बॅटिंग करतायत मी म्हटलं ही जबाबदारी घेणारी टीम आहे ही टीम वर्कने खेळणारी टीम आहे एका बाजूनं विवेकने आक्रमण दाखवलं तर एका बाजूनं अमोल शिंदे आक्रमण करतोय आणि आल्या पावली त्याने दाखवलं हम भी किसी से कम नाही धाव फलकावरती धाव संख्या झाली ती मात्र 13 धावा केएसके मधील जास्तीत जास्त पारितोषिक आम्हाला मिळवायचंय फुलटॉस चुकीचा चेंडू आणि तिथे धारलाय एक्स्ट्रा कव्हर डिझनला 1 बाउन्स येतोय 4 आणि धावा झाल्या त्या मात्र तिथे आपण जर पाहिल्यात तर या 4 धावा ऍड केल्यात तब्बल धावा आल्या त्या मात्र 17 धावा क्षितिज आमचे स्कोर अपडेटर लाईव्हचे आपलं देखील अप्रतिम काम आपलं देखील स्वागत व आभार जो कामगिरी करतो ना चांगली त्याचं कौतुक होतं चांगली कामगिरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि विवेकची फटका पुन्हा खेळतोय बॅटच्या रनर मध्ये क्षेत्ररक्षक असेल पाहत राहील सिंगल येईल सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती धाव आली 18 या अंकावरती कॅच सोडला तिथे होप्स डाऊन झाला विकासचा जिथे आपण पाहिलं ती कॅच जर मिळाली असती ना विवेकची विकेट गेली असती पडझड सुरू झाली असती खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे या रुळे टीमची मी नेहमी सांगत राहतो सातत्यपूर्ण 4 ते 5 क्रमांकाचे जे खेळाडू आहेत ना ते जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्या 5 खेळाडूंना जेव्हा तुम्ही परास्त करणार ना तेव्हा रुळे टीम वरती तुम्ही कंट्रोल करणार इतकं सोपं नाहीये परंतु विकासने पहिले 3 चेंडू अगदी बरोबर होते विकेट मिळाली असती थोडंसं पारडं वेगळं झालं असतं सेकंड षटक येईल पहिलं षटक संपन्न झालं प्रथम बॅटिंग करतोय रुळे वैभव रुळे संघ आणि धावसंख्या झाली सद्य स्थितीला कोणत्याही विकेटचं नुकसान न करता 18 धावा पहिल्या षटकाच्या अंती धावा झाल्या त्या मात्र 18 धावा 18 रन्स हो षटक क्रमांक 2 पहिला चेंडू ते मात्र अरुणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अरुणने आपण पाहिलं की कॅच सुटल्यानंतर निराश झाला परंतु निराश होऊन चालणार नाही मित्रा विवेकची विकेट होती अरुण आता गोलंदाजीने कसर भरून काढेल काय अमोल आहे हाफ ट्रॅकर चेंडू आता मात्र पाहत राहावं लागेल आणि मिड विकेट
काव कॉर्नरच्या झोन मध्ये या ठिकाणी आल्यात त्या 6 धाबा आणि धावसंख्येला भर पडली आहे. धावसंख्या येते ती मात्र 24 धाबा. पूर्वी जर आपण पाहिलं ना तर टेनिस क्रिकेट मध्ये फटका मारला गेला आणि 6 आल्या असं समालोचन पाहायला मिळायचं. नंतर क्रिकेट सुधारलं, नंतर समालोचन सुधारलं, खेळ सुधारला, एन्जॉयमेंट देखील सुधारलं आणि मांडीवर मंडळी देखील मजा देखील घेत आहेत. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट पॉइंट वरती कॅच घेतली आहे, विकेट आली आहे. आता मात्र यश मिळवलंय आणि एका बाजूने मात्र निराश केले ते अमोल शिंदेनं. प्रणव सकपाळने झेल टिपलाय. आता मात्र रुळे टीम कडून न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. शैलेश दुसऱ्यांदा पाहतो मी KSK च्या माध्यमातून ओमसाई दरेच्या स्पर्धेमध्ये पाहिलं अमोलला काही चांगली कामगिरी केली नाही परंतु मदत नक्कीच करतोय विवेकला. आता मात्र विकेट गेली आहे परंतु धावसंख्या सज्ज स्थितीला 24च्या घरामध्ये आहे आणि 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. अर्थातच धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 या अंकावरती येऊन ठेपली आहे. फक्त 10 चेंडू खेळलेत आणि 24 धावसंख्या आली आहे. चांगली बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहताय. चांगली दमखम चांगली कामगिरी करावी लागेल. पाहताय इथे मात्र 24 धावसंख्या आली. जास्त वेळ दौडू नका प्लीज. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एफर्ट मात्र द्यावा लागेल. चांगली कामगिरी. तर नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या झाली धाव फलकावरती 25 धाबा. योगेशजी सकपाळ आपण पाहतोय गुणलेखकाची भूमिका आपल्या गावासाठी गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंडळाच्या सोबत जोडले गेलेत. खेळतोय डीप लॉंग ऑफ वरती कार्पेट पद्धतीने चेंडू येईल मिसफील्ड होईल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल व पाहू शकाल जबरदस्त रनिंग आपल्याला पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. इथून खेळून पुन्हा जर मॅच असेल सातारा प्रीमियर लीग मध्ये तिकडे जावे लागेल भूमिपुत्र मैदानावरती. आणि आपण पाहतोय इथे मात्र धावसंख्या झाली ती मात्र 27 धावा. फक्त 9 धावा खर्च केल्या अरुणने. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 पाचारण केलं जाईल. आपण पाहतोय यानंतरची मॅच असेल तर नक्कीच यानंतरची मॅच होईल ओमसाई दरे आणि गावडूची KCC 11. आपण आयोजन कमिटीची संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याकडे नाणेफेक होईल. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू कव्हर वरती खेळतोय फिल्डर नाहीये तिथे दखल घेतली जाणार नाही. क्रॉस करेल सीमारेषेला मिळतील ते धावा 4 धाब्याने धावफलक आले. धावफलकावरती आपण जर पाहिलं तब्बल तर 31 धाबा. बॉलर्स नेम आतिश च्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतिशवरनं आठवलं संजीव बाबा आपण पाहिला याचा चित्रपट होता आतिश. इथे मात्र आपण पाहतोय फटका खेळताय क्षेत्ररक्षक राहील प्रेक्षक बनेल आणि तिथे आपण पाहू शकाल एक चांगली बॅटिंग मैदानामध्ये सूर्य विवेकच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 35 धावा 35 रन्स आपण पाहताय स्कोर कार्ड वरती. पहिल्या सत्राची बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दखल घेतली जाते बॅटरच्या माध्यमातून. विवेक ऑन फायर होतोय मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय सिंगल आली एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या येते ती मात्र 36 या अंकावरती 36 रन्स आपण पाहतोय. खूप मेहनत घेतली जाते. मान्यवर मंडळी सांगतायत आमचा प्रतिसाद तुम्हाला असेल तुम्ही सर्व काही दखल घ्या. संतोष सकपाळ विशाल सकपाळ दखल घेत आहेत प्रत्येक पाहुण्यांची. अंकुश किसन सकपाळ वसंत किसन सकपाळ यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वसंत सकपाळ आणि अंकुश किसन सकपाळ दोन्ही मान्यवरांना विनंती या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत.
धावसंख्या झाली ती मात्र 36 रन्स. 4 चेंडू झालेत. हाफ ट्रॅकर चेंडू पंचांनी या ठिकाणी आपण पाहतोय. वॉर्निंग देखील दिली आहे. आपण पाहतोय वाईड देखील आणि वॉर्निंग देखील. अतिरिक्त एक सिंगल येईल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक आलंय ते मात्र 37 या अंकावरती 37 रन्स आपण पाहू शकाल. फटका खेळला यावेळेस क्षेत्ररक्षक येईल विकास. ओहो चांगला प्रयत्न. मिसफील्ड होईल. एक सिंगल आले. कॅच थोडी लॉंग होती परंतु चेंडू पर्यंत पोहोचला. 3 धावा नक्कीच वाचवल्या आणि सिंगल न धावफलक आलंय. धावफलकावरती ते 38 धावा 38 रन्स आपण पाहू शकाल. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय मित्रांनो श्री उतेश्वर पद्मावती चषक 2025 चं हे पर्व आणि दुसऱ्यांदा आम्हाला समालोचनाची संधी दिली. आम्ही आभारी आहोत. फुल टॉस खेळतोय सेट ड्राईव्हला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय का. पायाचे मिळतील त्या धावा. 4 धावा येतील. 4 धावांनी धावफलक सरसावलं गेलं ते 42 च्या घरामध्ये 42 रन्स. गोलंदाजी देखील चांगली आहे आपण पाहिली रुळे टीमची. त्यामुळे एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची सांगता आणि प्रथम बॅटिंग करत असताना रुळे वैभव रुळे संघ टीम जय गणेश वाळले विपक्षी आपण पाहतोय 3 षटकांच्या अंती 1 विकेटचं पतन. 42 धावा 42 रन्स धावफलकावरती सद्यस्थितीला आतापर्यंत आपण पाहताय. बॉलर्स नेम षटक क्रमांक 4 श्याम यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 हाताळला जाईल. शैलेश आहेत बॅटिंग करण्यासाठी. गॅप मध्ये येईल. काव कर्नरला गॅप शोधलाय. रुळे टीमची खासियत आहे बॅटिंग करताना फिल्डिंग कडे पाहिलं जातं. फील्ड कुठे आहे हेरलं जातं आणि पहिलं ठरवलं जातं बॅटरच्या माध्यमातून फटका कुठे खेळायचा आहे. जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करताना त्या प्लॅनिंग्स मध्ये आपण पाहतोय सफल होत असतात. यानंतरची मॅच ओमसाई दरे आणि गावडोशी KCC 11 टॉस बॉक्सच्या बाजूला या. षटक संपेल टॉस होईल. आणि बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. विवेक स्ट्राईक घेण्यासाठी झटतोय परंतु डॉट. धाबा झाले त्या 46 धाबा 46 रन. डॉट चेंडू पहिल्यावरती 4 दुसरा आलाय डॉट. चांगली गोलंदाजी आता श्यामची कमबॅक करतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. पंच आमचे देखील तत्पर आहेत. बंटी कांबळे सर, नजीमुल खान आणि शिवा वैती सर एक अनुभवी पंच प्रदीर्घ काळ ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली क्रिकेट या क्षेत्रामध्ये. तिन्ही पंचांचा आपण आभार व्यक्त करूया. चांगली अंपायरिंग आतापर्यंत. फटका खेळतोय. चेंडूला उंची आहे. तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती मात्र 47 धावा 47 डज आपण पाहतोय. ओमसाई दरे आणि गावडोशी KCC 11 टीम दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आपण टॉसबॉक्सच्या बाजूला यावं. आणि दमखम दाखवले विवेकनं. विवेकच्या बॅट मधून येतो एक लॉंग षटकार आणि 6 धावांनी धावफलक सरसवलं गेलं. 53 या अंकावरती 53 रन. आपल्या स्पर्धेतील सामना क्रमांक पहिला होता जो दुसऱ्या क्रमांकाला खेळवला जातोय. जय गणेश वाळले आणि रुळे आणि आपल्या स्पर्धेतील पहिला संघ ज्याने अर्धशतक संघाचं पार केलंय. अर्थातच रुळे वैभव रुळे टीम धावसंख्या जमवली 53. जबरदस्त फायटिंग सुरू आहे मैदानामध्ये. चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या या दिवसामध्ये. ऑप्टिक वरती चेंडू पंच आमचे तत्पर आहेत. पण पाहिलं फेरी डिलिव्हरी घोषित केली आहे आणि तिथे मात्र डॉट चेंडू येतोय. विवेक थोडासा तिथे स्टॉप झालाय. वाईडची अपेक्षा होती परंतु पंच आमचे MC ऑफिशियलचे पंच आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारचा इथे मात्र आपण आक्षेप घेऊ शकत नाहीये. इथे मात्र विकेट मिळतीये. विवेक येईल बाद होऊन आणि सत्र संपलंय. चला विशाल सकपाळ टॉस करून घेऊया. आपण पाहतोय ओमसाई दरे ते कॅप्टनचा टॉस का बॉक्स मध्ये आणि गावडोशी KCC 11 मोहनराव गोपी 11 ऐरोलीचे खेळाडू आणि मार्को युनायटेड ऐरोली. आपल्याला विनंती दोन्ही मान्यवरांना आपण या
टॉस का बॉस मध्ये जिथे नाणेफेक होईल या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन्हींचं स्वागत आहे आपल्या या मुख्य स्पर्धेमध्ये। आणि आपण पाहतोय इथे मात्र ओमसाई धरे आणि गावडोशी KCC 11 या दोन टीमच्या माध्यमातून इथे लढत पाहायला मिळेल। टॉस का बॉस मध्ये आपण लक्ष देऊया जिथे टॉस होईल। रुळे टीम मैदानात दाखल होते। लाईनअपने जाऊया। रुळे वैभव रुळे टीम एक आदर्श असलेला संघ, प्रत्येक टीमला विनंती लाईनअपने जा आणि लाईनअपने या। आपले KSK महाबळेश्वरच्या स्पर्धा आहेत एक गाव 11च्या। तो पहिला चेंडू आपण पाहतोय आणि सलामी जोडी मैदानामध्ये अरुण आणि त्या जोडीला आपण पाहताय तो मात्र आतिश पहिले चेंडूवरती आपण जर पाहिलं सिंगल आले आणि लक्ष्याचा पाठलाग करतायत ते मात्र आपण पाहू शकाल 54 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय। डिक्लेअर झोन मध्ये येईल किती धाबा येतील पंच आपल्याला घोषित करतील। एक धाव आणि तर 24 चेंडू नाहीये। आयोजकांची आम्हाला सूचना आली याची दखल घ्यायची प्रत्येक टीमने। अरुण खेळतोय ओहो इथे मात्र काय घडलंय पहिली विकेट हाताला लागली आहे। हेमंत शिंदे उर्फ जंबो चांगला खेळ चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास इथे आपल्याला पाहायला मिळते आणि पहिली विकेट मात्र इथे प्राप्त केली आहे।
आपण पाहतोय चांगल्या दर्जाची स्पर्धा आयोजन केली आहे. चमचमते करंडक मुख्य व्यासपीठासमोर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे, त्याच माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच माध्यमातून एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे झुंजार खेळाडू असं देखील पारितोषिक आपल्या या स्पर्धेमध्ये आखण्यात आलंय. पारितोषिक आहे आपल्याकडे तर नक्कीच आपण पाहतोय विकेट मिळवली आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकतो. हो एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळते. 22 रुपयाने एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आल्यात त्या आपण जर पाहिल्या तर 3 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अरुण मात्र तिथे आपण पाहिलं तर विकेट गेली अरुणची आणि आता मात्र पडझड सुरू आहे टीमची. नितीन इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या झाली आहे ती मात्र 4. ओमसाई दरे टीम आणि गावडोशी केसीसी 11 याच्यामध्ये नाणेफेक झाली. ओमसाई दरे टीमचं आपण स्वागत व आभार व्यक्त करूया. अगदी ऍडजस्टमेंटसाठी कॉल केला होता आणि अगदी वेळेवर आले होते. फटका खेळतायत चांगल्या पद्धतीचा फटका म्हणता येईल, परंतु सेफ झोन आहे. सिंगल वरतीच थांबावं लागतंय. सिंगलने मात्र धावफलकावरती धावा आल्या त्या 5 धाबा. रुळे टीमची खासियत आहे, जेव्हा पहिली पकड येते ना तेव्हा पहिल्या पकडमध्ये प्रतिस्पर्ध्यावरती मजबूत स्थिती निर्माण करण्याचा त्यांचं षडयंत्र हे नेहमी त्यांना यशाच्या मार्गाकडे घेऊन जातं. आपण पाहिलं धावसंख्या थोडीशी पिछाडीवरती होती, नंतर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावरती धावसंख्येचा ऊग वाढला. पहिल्या षटकामध्ये कॅच ड्रॉप झाली. विवेकची 15 धावसंख्या आल्या पहिल्या षटकामध्ये आणि तिथून पकड निर्माण केली आणि 53 बनवल्या आणि 54चं भलं मोठं आव्हान ठेवलं ते जय गणेश वाळणे संघाविरुद्ध. ही त्यांची स्ट्रॅटेजी असते की दबाव निर्माण करून सामन्यावरती पकड निर्माण करायची आणि एकदा का पहिल्या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये घुसखोरी केली मग नंतर त्या संघाला स्पर्धेतून बाहेर काढणं म्हणजे खूप मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथे बॅटिंग सुरू आहे वाळणे टीम कडून. एक सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र सिंगलने आपण जर पाहिल्या तर 6 धावा 6 रन्स धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. विकासच्या चेंडू क्रमांक 3 वरती कॅच होती विवेकची, त्याच्यामुळे हे सर्व चित्र धावसंख्येचं पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय स्वतः फॉलोथ्रू मध्ये घेईल विवेक. आपण पाहतोय डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. तुम्हाला आक्रमक बॅटिंग करावी लागेल. इतकं सोपं नाहीये सद्यस्थितीला 54चं लक्ष्य, कारण हेमंत शिंदेंनी फक्त धावा खर्च केल्या 5, विकेट देखील मिळवली 1 आणि जम्बो म्हणून का ओळखलं जातं याची प्रचिती पुन्हा एकदा दिली या स्पर्धेतील पहिल्या मॅच मध्ये. डाव्या स्टिकच्या बाहेर आमचे पंच वळतील आणि वाईड चेंडू आपल्याला मिळेल. एक अतिरिक्त धाव येते. धावसंख्या झाली आहे 7 धावा. फटकेबाजी करून सामना जिंकता येईल हेच फक्त सूत्र असेल या वाळणे टीमकडे आता सद्यस्थितीला, कारण तो चेंडू कमी आणि धाबा जास्त या पार करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने खेळावं लागेल. बॅटची वरची कड घेतली आणि एक सिंगल आली. थ्रो देखील परफेक्ट येईल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकले आणि धावसंख्या आले धावफलकावरती 8 या अंकावरती. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहताय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. धावसंख्या आहे 8 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये गोलंदाजीच्या बाबतीत मी चर्चा करतोय, विवेकची चर्चा करतोय. फटका खेळलाय. एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या आली आहे ती मात्र 9 धावा 9 रन्स आपण पाहू शकाल. 9 रन्स येते धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील आपल्याला
पाहायला मिळते, चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजीनं विवेकची. यावेळेस स्क्वेअर लेगला खेळतोय हेमंत शिंदे, फसतील आणि चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी. मिळतील 4 धाबा. उशिरा का वैरा पण 4 आल्या, दिमागदार आल्या पण दमदार आल्या. 4 धाब्यांनी धावफलक आलंय ते मात्र 13 या अंकावरती 13 रन्स. तुम्ही डॉट चेंडू जे केले तिथे सिंगल डबल घेतले असते तर शेवटच्या चेंडूवरती 4 आल्या. षटकामध्ये 15-16ची सरासरी राहिली असती, तुम्हाला थोडंसं जिंकणं सोपं गेलं असतं, परंतु ती प्रचिती मैदानामध्ये नाही आली आहे. षटक क्रमांक 3 साठी येईल रुळे वैभव रुळे टीम कडून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सचिन. षटक क्रमांक 3 साठी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण लक्ष टाकूया थोडं आपल्या स्पर्धेतील अ गटातील संघांकडे. यानंतरची मॅच ओमसाई दरे गावडोशी KCC 11 आणि स्पर्धेमध्ये आणखीन एक लॉट मध्ये आपल्या अ गटातील JMCC रेणुशी संघाने सहभाग नोंदवला आहे. विपक्षी आदर्श घावरी टीम लढत करेल. ब गटातून दाबे मोहन आणि मांगरची लढत पाहायला मिळेल आणि ब गटातून संघर्ष वेळापूर आयोजकांचा संघ आणि शिरवली या सर्व संघांनी सहभाग नोंदवलाय. त्यांच्या लढती पुढे पाहायला मिळतील. चेंडू ह्यामध्ये ट्रॅव्हल आहे, कॅच होईल, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय आणि विकेट आणखीन एक जातीय आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती मात्र 13 या अंकावरती आणि विकेट क्रमांक इथे मात्र दुसरा देखील गेलाय. आता विकास स्वतः जाईल मैदानाच्या आतमध्ये. तर विकास मैदानामध्ये दाखल होतोय आणि षटक क्रमांक 3 सचिन पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. रफ्तार आहे गोलंदाजाला, फिल्डर तितकं चांगला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बाल बाल बच गए हिंदी मध्ये म्हटलं जातं आणि ती संधी उपलब्ध झाली. 2 धावा मिळवल्या चाणक्य नीतीनं आणि 2 धावा इथे मात्र ऍड केल्या गेल्या धावफलकावरती. तब्बल आपण एक सिंगल आली आहे, दुसरीचा प्रयत्न नाही आहे, धावबाची संधी होती सॉरी आणि सिंगलने आपण पाहतो धावफलक सरसावलं गेलंय ते मात्र 14 या अंकावरती. चौदा धावा. गुणलेखक समालोचकाच्या पाठीचा कणा, तो जे सांगणार तो समालोचक बोलणार. इथे डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते आणि धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 15 धावा. औपचारिकता राहिले मॅच मध्ये, फक्त क्रिकेटला विकास एन्जॉय करतोय कारण धावसंख्येचा ओघ खूप झालाय. 3 षटकांपर्यंत 40-42 पर्यंत होतं समीकरण आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ओघ वाढला आणि 54चं लक्ष थोडं महागडे ठरतंय. फुलेंचा चेंडू आपण पाहताय इथे मात्र बाउन्स मिळतोय, मिळतील 4 असे 4 धाबा देखील मिळतात, परंतु जे डॉट चेंडू आहेत तिथे सिंगल डबल्स घ्यायला हव्या होत्या म्हणजे टच मध्ये पोहोचला असता तुम्ही स्कोरच्या आणि जर खराब गोलंदाजी एखादी मिळाली असती विनिंग करता आलं असतं, ते जमलेलं नाही आहे. धावसंख्या आली 17 धाबा 17 रन्स, 19 धाबा 19 रन्स आपण पाहतोय वाळणी टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 सचिनचं 19 धाबा. ओहो फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि विकेट मात्र जाईल 19 अंकावरती. आणखीन एक विकेट, विकेट क्रमांक 3. तर नक्कीच आपण पाहतोय ते मात्र चांगली गोलंदाजी करतोय सध्या स्थितीला सचिन. ओहो हो एक्सिलेंट, गुड डिलिव्हरी. पाहतोय डॉट चेंडू, षटक संपन्न झालंय.
षटक क्रमांक 4 घेऊन येतोय प्रवीण येतील षटक क्रमांक 4 साठी. चला प्रवीण, वेळ दौडू नका प्लीज. 6 चेंडू आणि बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. 12 वाजलेत, आपल्याला स्पर्धा कंप्लीट करायची आहे. प्रवीण आपण पाहताय आणि यावेळेस बॅटची कड होती तिथे मात्र आपण पाहिलं चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल चेंडू वरती डॉट चेंडू आलाय आता मात्र. आणखीन एक डॉट येतोय. इथे विकास एन्जॉय करतोय क्रिकेटला. यानंतरची मॅच ओमसाई दरे आणि गावडोशी KCC 11. गावडोशीने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय. बॅटिंग घेतल्या गावडोशी KCC 11 टीमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ओमसाई दरे टीमला. डायरेक्ट येईल चेंडू बाद नाही, मात्र सॅक्रिफाईस केलंय. बऱ्याच धाब्यांची गरज आहे. चांगली कामगिरी केली रुळे टीमने. मी म्हटलं एकदा का संघाने पहिला सामना जिंकला नंतर परास्त करणं खूप अवघड जात आहे. इथे मात्र विकेटचं पतन येत आहे. प्रवीण मात्र चांगली गोलंदाजी करतायत. औपचारिकता बॅलन्स राहिले या सामन्यामध्ये. चला फास्ट करा प्लीज, लवकर जा मैदानामध्ये, वेळ वाचूया. आपण आयोजकांचा उद्याचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची तयारी करायची आहे. इथे मात्र धाबा झाल्यात त्या 20 धाबा 20 रन्स आपण पाहतोय. 3.4 चेंडूचा खेळ झालाय. धाबा झाल्यात त्या 20 धाबा. चांगली कामगिरी ही ओळख आहे रुळे टीमची. आज जय गणेश वाळणी टीम थोडासा कमी पडलाय, तो देखील एक दिमागदार आणि दर्जेदार संघ. यावेळेस सिंगलचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल येईल. धाबा झाले ते मात्र 21 धाबा 21 रन्स. शेवटचा चेंडू फेअर डिलिव्हरी. इथे मात्र मॅच संपली, सामना जिंकलाय तो मात्र रुळे टीम. आपण सन्मान घेऊया. या ठिकाणी अरुणजी नलावडे यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला यथोचित असा सन्मान केला जातोय आमच्या आयोजकांच्या वतीनं. अरुणजी नलावडे